ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ आणि स्थानदैवत श्रीदेव महापुरुष यांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता आणि नाट्यरसिक मायबाप प्रेक्षकांका विनम्र अभिवादन करून नटेश्वर नाट्य मंडळ पिंगुळी शेटकरवाडी सहर्ष आणि सविनय सादर करतो धमाल विनोदी मालवणी नाटक स्वर्गत. लेखिका सौ उषा परब, दिग्दर्शक अशोक सर्वेकर आणि अर्जुन राणे, पार्श्वसंगीत सौरभ सर्वेकर, प्रकाश योजना साईराज नाईक, मनीष पाटकर, नेपथ्य आमचे आम्हीच. विशेष आभार रामदास सावंत, मेघश्याम सर्वेकर, ढ मंडळी, रवानाथ नाट्य मंडळ तेंडोली, नटेश्वर नाट्य मंडळ पिंगुळी शेटकरवाडी सहर्ष आणि सविनय सादर करतो धमाल विनोदी मालवणी नाटक स्वर्गत. अरे तुका सांगतोय अशी गंमत झाली तिथं. तात्या बा अजून पूजाच करता. रवलो खय अजून. अरे बाबा अजून कळचो पत्तो नाही. किती वेळ चालू लोका कधी वाट बघत. अजून कायचो पत्तो नाही. वाटता होय होय. अरे वा खेका इलो इला खेका जमलं घराकडे हो. अरे बाबा एक इटमला गेला रे बाबा. एक तो बाबली अजून तुझं पत्तो नाही. अरे खडं बघत. अरे हो ए साबा का अरे करतो काय. अरे सको बरे तो हा मग काय देवासमोर नंदी वाटतो. उत्तम रे बाकी काय नंतर का अर्थ आहे का. अरे खडं बघत चालतं ग. तुझं लक्ष खाया सर. बस बस पाप्याचा पितार घ्यायचा. शिरा पडली आहे बाबलीच्या तोंडात. अजून कायचो पत्तो नाही. हे दुक्या अरे बाबा देव केव्हा उभं राहतो. केव्हा जमलेत मरे हय. कुठ येऊ नको कुठ ना अवसार कसं उभं राहा. तात म्हणतोय मी बाबली आवडो अजून रवलो होय. बाबी शेत दोन धरले ना तो येता इत्यात पेट पाणी घेतल्याशिवाय काय खरं नाही. मी काय म्हणतोय तू कोणते घरात कुकार तरी घालून बघा त्याच्या इलो कांदो समजात तरी तात्पुरता लागतं. अरे तुमचं देव आधी उभं राहतो कधी आधी मला सांगा. अरे होय अवसरी लोक ये लागतो नाही. वाईट जरा धीर करा. आमका बाबा थांबा ये नाही. हा तुमचं काय देव पुजावचाच नाही आणि उभं राहायचो नाही. माका जाऊचा हळदी मी चाललो जा बाबा. हे मी काय म्हणतोय कुकारो मी आज घालून घेत बघतोय. तुमच्या काय जमाचा नाही. कुकारो अरे बाबली अरे लोक पडा देवळा जमल्यात मरे. अरे रवलोक होय. येता येता कुकारो येता. अरे हो बाबलीत तो एवढी उडी भरल्यासारखं कुकर होतच घालू शकता. तूच असतो ना तू. होय होय येता हा मंडळी अवसार येता. येऊन दे. भाऊजीनो काय घे भागीरथी. माझ्या शकूच्या लग्नाचा प्रश्न टाकूचो हा देवासमोर. अगे पाठी विचारलेलंच मग. काय उपयोग. देवान ठरताला मनान सांगल्यान दोनदा कौल दिल्यान पण अजून काही यग नाही. खय कोण माती घालायता त्या देवा कष्टाव.
काय गे वहिनी ठाकूच्या लग्नाचा अजून काही ठरून आहात ना नाही हो भाऊजीनू ओ 2-4 वर्ष झाली बघतो शोधतो पसंतीचा आहे जाता मग एक कोण काट्या त्यांच्या बसता काय माहिती नाही म्हणान कळत कोणाच्या नशिबात काय देव त्याने बाई कोणाच्या एकदा तकले लक्षण कोणा होई होते कसा काय गे आता तुमचं चाकर म्हणी रघु तोय लग्नात घाय करीत असतो नाही गे त्याचा सोडा हो झील माणूस तो पण पोरीच्या जातीचा येर होक नको पण काय गे मागे तातोबा थांगी मागे त्या थावतांच्या पाहुण्यात नक्की थांबला ना ओ भाऊजीनीच ठरलेला ओ साखरपुड्यापर्यंत ठरलेला उद्या साखरपुडो ओ सगळी तयारी केली पै पाहुणे सुद्धा घरात येऊन बसले आणि नवऱ्याकडसून निरोप इलो नको म्हणा कर्माचे भोग नाहीये नाही तर का अगे टाक मगे देवा पुढे प्रश्न मनाचा ह्या तुझ्या शब्दापुढे असा घडताच कसा तुझ्या शब्दाचा किंमत रवली नाही नाही हो भाऊजीनू माका नाही सुधराचा तुम्हीच वाईट जाणतेपणा विचारा विचारते बरा तातो बाग नाही किती काढू त्यांचा तसलाच तुम्हीच वाईट देवा खडसावून विचारा मनाचा नुसतो शब्द देऊ नको खरं करून दाखव विचारते या ना. दिली रे बाबा पुढील एकदाची अरे बाबा ती असं खय अरे लोक केव्हाची वाट बघतो धैसोस अरे होय वाट सोडूक नको हा अरे नुसतं अवसार कुदन आमची का पटा भरतली हा? मग अरे बायलांका सोडलंय उभ्या उभ्यानी पेट जायलंय आणि धावा थैसरील बघ हाक सुद्धा नाही असं नाव सुद्धा ना अवसार उभं राहतो ना मा अवसार कुदतो तरी अरे त्याका काय झाला धावच्या आधी मी कधी अवसार उभा करूक नाही तसं बरं सांगतोय माका हा? चल धावा हाड बघ्या चल आणि पटकन गाडक उभे राहा सगळे काय ना काय तो शही नाही एकदम होय तात्या जरा झडझडीत घालणार घाला अवसार उभं राहा होय होय सगळे हात जोडा व्यवस्थित गाणं घालतोय होय जोडलं रे होय होय गाणं घालतोय देवा माझ्या महाराजा होय महाराजा आज तू गावची ग्रामदेवता श्रीदेवी बारांतर पाच माया होय महाराजा आज तू पूर्वीच मूळ पुरुष आकारी पुरुष होय महाराजा तसंच आज नीतीचं मानकरी महारिंगण रवनाथ वेतोबा महाराजा होय महाराजा आज तू बाराचा वाटो बाराचा चाळो गावचा चाळून चतुर्सीमेचा रखवालदारा होय महाराजा आज तुका ह्या गावचे मानकरी तुका सांगणार येतं होय महाराजा आज तुझ्याकडे कोणतरी खोटा नाटा करणी करतू जाब जबा पंचागिरी केलेली असत तर आज ही तुझी पिलगी तुझ्या मर्यादेत जमलेली असा होय महाराजा त्यांका तुझा दर्शन दी त्यांचा म्हणणं ऐकून घे होय महाराजा आज कोणतरी ह्या खोटा नाटा डाया उद्या करणी करतो जाब जबा भायला अब्दुल लागा केलेला असा तर सगळा तुझ्या पायामुळी घाल होय महाराजा अडी अडचणी घात दी योवतलेली कामा पूर्ण कर आणि आज जो काय ह्या लेकरांनी हो तुझ्या मर्यादेत जो काय खेळ मांडलेला असा त्याका यश दे रे महाराजा होय रे महाराजा ऐकल्यानंतर बाबा देवा तुझा आज ऐका अरे बिवग्या मेले व्हिडिओ काय फुकत बसलाय वाजवा मारे ढोल अरे गप अरे मेल्यानं माहिती का हौ देऊन घेऊन येला का तुमचा जो शिगमो सराग नाया का शिगम्याची तुमची घेतलेली उतराग नाया हा अरे अडे अवसार उभं राहा होयो तसा काहीतरी वाजवा मेल्यानं शिगम्या गेल्यावर की वाजायचं वाजवा काय रे पटकन अंगाने येणार नाही कसा काय माय पुढ हलत नाही अवसर तुझ्या लक्षणात दिसत नाही हा ते अंगात येताला कसा तो मेलो बाबली नाव सुद्धा नाही मरे ए असल्या असलं काय उतरले उभं झाडा अडून ते वासाचं घमघमाट सुटत पटकन कसं अंगात येऊन दे रुपये घेऊन ये होय अरे वा
बसलेलो हा. आता ह्याच्यात ते राजी हो तुझा दर्शन दे उगा तिष्ठत ठेवू नको बरोबर ए भिवग्या अरे मेले काय पेच जाऊन नाही काय रे अरे काय मेले मेलल्या मड्यासारखे वाजवतात सांग सांग त्यांना. अरे मोठ्यान वाजवा अरे हाय अवसाद कुदा गयो हा अरे बुवा, पावसाळ्यात येता असं दिसता. देवा, वर पुढे. देवा, वर पुढे. ए अमर अरे गडबड करू नको थांबा रे येते कान पुढे ए तू क्या त्या वाडी चल ए आबा त्या पुढे अबा नाहीये मामा. या थांबा ना. अरे ती आबाची ना तर थाबाची शेवटाक बा लागलो मा या पुढे काय बा होय होय माझा नंबर येतो मी जातो देवाच्या पाया पाया देवा पाया पडतोय. ओय. ओय. एका वाटतं का देव गावणार उघडी घालता आता मी जमलो. मी आता बसतोय आणि माझ्या तुका सांगतोय बाबा. देवा बोल देवा मांडू एक प्रश्न असा. बोल लेकरा देवा आता तू कसं सांगितलंय आणि सांगून माझ्या काळजातली कळ तुका कळता मा. तुझ्या मनात काय असा तर स्पष्ट बोल. देवा माझ्या मर्यादेत असताना तुका भियाचं काय कारण नाही. देवा देवा माझी अरे असं काय हिचाक बोल मारे काय ता अरे बाबा ती आज काय ता विचारायचा काय देवा कसं सांगू तुका आता माझी बाय माझ्या लक्ष दिना नाही. लक्ष दिना नाही म्हणजे देवा वाल्याकच उभी लावणार नाही. अरे वाऱ्या उभी राहू कशी कशी अरे तात्या मेलो अरे आली साबशीकडे मेलो असता मरे काय सांगतो तरी तुका 3 पोरगी असत बरे. वही देवा तुझ्यात किरपेन असत. ती का आकाशातून पडली रे हा? बाय वाऱ्यात रावल्याशिवाय या अगटीत घडलाच कसा रे. तसं नाही देवा. आधी तसा बला होता पण हाली आली हाली हाली तात्याचा सूत जमला मरे थडे पोटा पाण्याचा काय करतोस लेकरा. देवा या जीवान दुतला काय तलतल आता थायकली वचून फिलान मासे इकतोय. गेलो कुसके मासे भागा झाडून हय आवाटात स्वस्त दिसता बरोबर बरोबर. देवा नाही बरोबर सांग बरोबर देवा काय बरोबर. बाईल कित्याक रावणार नाही ता तुका कळला मारे. देवा या काय त्या मोकला कलून सांग बाबा. तात्याच्या पोटात गोळ इलो असतो वळतात मारे. तात्याचा बिन फुटात तात्या ए तात्या काय देवा माझ्या पिलगेन गुन्ह्या गोविंदान आनंदान रावाचा अशी माझी इच्छा असा. होय देवा एका म्हणाचा मासे ऐकून इलस काय रोज रात्री थंड पाण्याची आंघोळ कर. इष्टदेवतेचं नाव घे आणि कपाळावर दंडावर पोटावर चंदनाचे पट्टे ओढ आणि झोपताना तुळशीचा पान तोंडात घे. होय मायाच्या जा या तळात एक इडो ठे आणि घराकडे कोण येत जात त्याच्यावर लक्ष ठेव. लेकरा ही रखवाली घे आणि जा गुन्हे गोविंदान आनंदान राहतलात. येते देवा काळजी करू नको. येते. ही काय बोल ए सी 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 खाली बस खाली बस खाली बस खाली बस
अरे मेला देवाक काय अर्थ तू अंगात सगळं माशाचा वास मारता तुझ्या अरे सांग मला नाही कशी बायलेची वाऱ्याक उभी राहतली नाही तर काय? संध्याकाळची माशी इकून इलच ना त्या झळझळीत ना लक्ष साबणान घरात साबण नसतात ना तर 4 रिंगे घेऊन ये आणि ती रिंगे ना पण मेला ना बुरसो मेलो गप. देवा हा, बोल लेकरा खुद्द माझा एक प्रश्न असा बोल 8 दिवस झाले माझी म्हस माझ्या वाड्यात नाही शोधून शोधून दमलंय पण ठाव ठिकाणं काय लागणार नाही देवा रोज टोपली टोपली शान टाकी माझी म्हस वाड्यात पण आता उष्टार भोडू आता वाड्यात शान नाही अरे टोपली टोपली शान टाकीत नाही तर का अरे दाया सोडून घातलेली 1 नंबरची चोरटी म्हशीची ह्याच्या त्याच्या शेतात शिरात पोट भर चारा नुसती नाही तर काय? होय बा. अरे मी सांगते हे काय कोणवड्यात घालू असा सुखरूप असा उत्तर दिशेत 12च्या सीमेत भरल्या शेतात चालता हा 2-2 टोपले शान टाकता परतली आपल्या पायान गोठ्यात येतली पण देवा केव्हा परत तुली सकाळी उठशीत तेव्हा मस्त दायर असतली टोपली भर शानात बसलेली असतली काळजी करू नको 12च्या सीमेत एक नारळ फोड आणि नितकारक 2 पायाचो दी चला बुवा कोंबो गाव विलो झोपती. लेकरा ही रखवाली घे जा काळजी करू नको मस्त येतली तेव्हा पाय पडते हा देवा ही भागीरथी आज आपला प्रश्न कोण तुझ्याकडे येईल या बोल बोल लेकरा तेव्हा तुझ्या धीरात तुझ्या बळात सत्वर हे दिवस दिसले बोल लेकरा देवा 2 वर्ष झाली ही भागीरथी आपल्या चळवाच्या लग्नाचा बघता पण काय बाबा काय जुळणार नाही काय आडमिळायचे ते बघ बाबा देवा माझ्या पोराचे 4 सुरगती जोता जोता तुटले होत कोण खय आडी येता समानना नाही ती आज बघ आणि दूर कर बाबा खिळा मारलेला असा खिळा मारलेला असा देवा आम्ही कोणाचा काय वाईट करूक नाही रे आमचं किती कोण वाईट करताला ती आज बघ आणि दूर कर बाबा पोटात चारलेला असा रसाळ फणसाच्या गऱ्यात सून चारलेला असा देवा जा काय असा तर तिया बघ आणि काय असतील ना ते आडवे बाजू कर आणि परत टाकले तांदूळ पडा होय देवा तुझ्यावरच आता आमचा विश्वास असा येताला दक्षिणेकडसून स्थळ येताला आपल्या पायां चालान येताला सगळ्या मनासारख्या होताला तुझ्या देवा तुझ्यावरच आता विश्वास रे बाबा अमावास्या दिवशी वाडवळ घाल आणि तुम्ही दोघांनी जोड्याने येऊन या माझ्या मठीत या पिंडीची 5 दिवस दिवेवात करून पूजा करा होय देवा केली जा लेकरा मनासारख्या होताला तुझ्या जा यातल्या तुझा काय हा माझा प्रश्न असा तो विचार मरे देवा बोल लेकरा पाया पडतो बोल देवा माझा एक प्रश्न असा बोल मी यंदा अभ्यास न करता 12वीची परीक्षा दिलोय पास जातलोय मा अरे वा देवा देवा पेचा टाकल्यान मरे तू परीक्षेच्या आदल्या दिवस SPL खेळा होता मरे नाही देवा मी खोय नाही देवाकडे खोटा बोलतो हा देवाकडे खोटा बोलतो नाही नाही देवा खोय हा अरे तुझी मॅच चालू होती हा तेव्हा कमेंट्री कोण करी होतो रे होय देवा गेलोय हा, मग? मॅच खेळलोय एकच
अरे तुझ्यासारख्या मास्तराक पोचायचीच रे. हा, बरोबर. होय होय लेकरा असं समोर ये रे. ही रखवाली घे आणि तुझं निकाल लागलो का तू माझ्याकडे घे. मग तुका मी ह्याचं उत्तर देतोय. बरोबर आहे बरोबर आहे का लेकरा काळजी करू नको. थँक्यू देवा. काय गे काय गे कोण घुमता हा तरीच म्हणते माहिती का बघले मी खूप जबरदस्त असा बोया. होय होय ये देवाच्या समोर ये. तर भूत सोन्या वैला दिसता मले. पहिला सोन्या वैला पहिला सोन्या वैला ले आता तुमलो गावलो ले दिसती पहिला होता लोक आवडू सड्या हा सोन्या वैला सड्या वाईला सरळ देवा या दुडतारा आता तियाच वटणी राड बघ. राणग्यान कुडीची वाट लावली आहे सगळी. लग्नात 6 महिने झाले तरी ही तरा या कुडी आता तियाच बाबत आवडीतून सोडू काय रे बुवा. कोण तू. उडीक सोडूची लागत. ह्या झाड सोड. सोडूचा लागत. दुसरा काय व्हायचा मग. नाही मिळायची. ही कुड माझा लेकरू असा. त्याका सोड. दुसरा काय तर मग. सोडून जा म्हणतोय. सोडून जा. तसं ऐकायचं नाही. याचा कसा जर आपण आणि मोकळी कर पुढे एकदा. सोडूचा लागत. जायचो लिहिलास खायसार जा. नाही जाऊचोय. अगं तुका बाटल्यात भरून खायल्यावर काय करशील गो. बाटली पडतलस. हा अगं तुका पिंपळावर टांगून ठेवल्यावर काय करशील. अगं तुका चव्हाट्यावर गाडून टाकल्यावर काय करशील. हे हिंमत. तुझे हे हिंमत. माझ्या बरोबर खेळ खेळतलस. माझ्या बरोबर खेळ खेळतलस. माझा सामना करतलस. माझा सामना करतलस. सांग कोण सोडतास काय नाही. सांग तुका दुसरा काय व्हायचा मग. कधी पाहिजे मग आणखी काय
वळेसार मागलास तुका वळेसार दिलो, वडो मागलास वडो दिलो. जा आता हसून तोंड घेऊन जा. पुढे घेऊन जातलंय माझा वागडा. आवशी गिरे खाव फसयलान मरे देवा घेणी. नाही तर काय. पुढे घेऊन जातलंय. खबरदार माझ्या लेकराचा पाय झाला तर जसा एकटा येईलस तसा एकटा जा. एकटा जाकर मी एकूण धरून नाही आहे. देवा कसं ऐकायचं नाही बिलंदर बुद्धिस्ता. कसा ऐकणार नाही तर बघताय. धरा का माझ्याकडे घेऊन या. ह्याच्यासारखी कित्येक जणांनी पायाबुडी घातलाय. घेऊन या त्याला माझ्या पायाकडे घेऊन या. अरे काय मिळून घेत आहे घरात का जा घेऊन जा. अरे बाबा त्याला सोड, काय मिठ्या मारतात. अरे काय खेळ चालवलाय. घेऊन या माझ्याकडे. देवा अंग सोडता दडांग राहत बाबा तियाच. घे घे झालं घे पाणी घालं पोराच्या तोंडात. पोराची वाट लायलाय. हो, काय तुझं वाटतं? गेला बाबा म्हणजे गेला आता गेला. काहीच फाटन गेला. गेला बाबा. दडान रावला. माका भियान दडान रावला. पण खय जाताला ह्या आ? हे काय शोधून काढतलय. हे काय शोधून काढतलय आणि बघून घ्याय. बघून घ्याय. बघून घ्याय. झालो बाबा जोड्यान येऊन पूजा करूचो 5वा दिवस एकदाचो झालो. ओ खय रावला चला. इलो इलो अगो या काठी सांगलो. धर धर. ओ घडे असो नी. काय करता? रोजचाच झाला या. देवान सांगा म्हणे सगळं केलं ना हो. होय होय बघूया आता तुझं देव काय प्रचिती देता तो. माझो देव काड्यापेटी हाडलाय मा. काडेपेटी हल्ले हल्ले असा नशीब माझा तिसराच नाही. इडिया फुकाचे असतात ना. देवा बाबा एका बरी बुद्धी दे रे. काय का म्हणजे तुका माका हेका तेका सगळ्यांका बरी बुद्धी दे. कळला कळला चला. बघ कसा मारता आता. अगो रिटीन उतार फुगडी काय घालतं. अगो तू रितीन चढ बघो. फुगडी मी घालता का तू घालतोस. मेला इला माका सांगात काय. तातो बानू अरे दुर्गा वहिनी देवपूजा झाली. होय. अहो मळ्यात जायचं होतं. जाता जाता म्हटलं देवा खून घालून जाऊया. ह्या अगदी बरा केला ना. काय हो सध्या माडाची ओळी गाडूचं काम चाललं असा दिसता. होय होय. बाळगो काल गावलेलो तोच म्हणा होतो. हो माझ्या बाळग्या
शेती भातीची झाडापिडांची खूपच आवड बघा. राब राब राबतलो, मेहनत करता नुसतो. बरोबर असा उद्याचा. हो, आज मुठभर झाडामुळा घातला तर उद्या झाड भीतभर देताला कसा. असा बोललात लाखातला. आता बोलतच बसलास का येता आहे इलय इलय. काय होता तो बनू, आज काय जोड्यान देवपूजा करू किल्लाच वाटत. होय होय, आमच्या देवान शकूसाठी ह्या देवळात येऊन 5 दिवस जोड्यान पूजा करूक सांगली. बघूया आता ह्या पावटीत तरी देव पावता काय. चला येते. हा देव तरी काय करतो लो, तुमचा एक मागणा माझा एक मागणा. काय म्हणताय. अहो ताच म्हणतोय हो, सांगलेला सगळा केलास पण काहीतरी मध्ये आडमेळ येत हा. होय गो होय, ताच शोधून काढूचा असा गो आमका कोण आणि किती आडी येत हा आता. अगो काढ गो बाई काढ, शोधून काढ. माझ्यावर किती राग काढतस, कोणाचा तरी बरा जाऊचा. काय होता तो बानू. आम्ही याला भला करताला. अहो ज्याच्या त्याच्या तकदिरीचा विषय. आपण आपला काय मनाचं समाधान करून घेऊ होय म्हणजे झाला. चला येते. हा उगा आरडत बसताला. या भागीरथी जेव्हा तेव्हा नुसता माझ्यावरती मारत्या म्हशीसारखी शिंगा उगारणच असता. ठीक चाललंय. सकाळी सकाळी ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊया. होईल हो, तुमचंही होईल. काय का अहो कल्याण हो. काय हो फटफटे भाऊजीनू, काय ते. या वर्षात कोणाची लग्न ठरवला. अहो ठरवणारे आम्ही कोण. त्याने प्रत्येक पत्राच्या टोकाला उत्पन्नाची टोक शोधून ठेवली असते बघा. आपण आपलं बोट दाखवायचं. ताच म्हणते हो, कोणाकडे कोटा दाखवला. काय हो भाऊजीनू, तातोबा देसाच्या शकूसाठी काही शोधलात की नाही. त्याने म्हटले शोधायला बघू. तुमका सांगते भाऊजीनू, या भागीरथी नाकार मासूक बसूक देऊचा नाही. त्याच्या त्या का साखर म्हणीत जावं होय ना. त्याला एका खोलीत बसान आपल्या पोरांका आणि घोवाक खुतखुतला करून घातला की झाला. शेताबातात राबाक नको. ते ठीक आहे हो, पण सगळ्यांनाच मनात असलेलं कुठे मिळतंय. शेवटी ईश्वर इच्छाच खरी. शिवशंभो शिवशंभो. हा त्यांका कोण सांगतला. त्यांच्या टकले चाकर म्हणीत जावय भरलो आहे ना. ते आरती परती बघतच खय. गावात काय पोरांचा तोटो असा. त्याचं काय आहे दुर्गाबाई, आपण ढीक ठरवतो पण योगायोग जुळावा लागतो ना. गावचा काय आणि मुंबईचा काय. योगायोग जुळला की ध्यानी मनी नसते, आपसुकच सगळे जुळून येते बघा. तुमचा काय खोटा नाही भाऊजीनू. बरं दुर्गाबाई, तुमचा बाळू मोठा झाला, लग्नाचा विचार असेलच. बघूया का मुलगी. नको नको, माझ्या बाळग्यासाठी मी माझ्या मनातच पोरगी हेरून ठेवलेली असेल. हा वा, हेरून ठेवली म्हणता. मग घाला मागणी, उशीर कशाला, उडवून टाका बार. सगळाच काय मनातलं साध्य होता. प्रयत्न करावयास हवे. प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता ते नाही गळे. म्हटले ते खोटे काय. ताच म्हणते हो, तुमचे ते वाळूचे कण रगडूचाच चाललाय. तेल कधी गळतात आता बघूया. मी आणि काय हाय बोलत राहुलय. माझं बाळगो तिकडे मळ्यात वाट बघत असतो लोक. जाताय बाई मी. या या होईल हो, तुमचंही होईल. तातोबा, अहो तातोबा, तुझ्या चालली वाटतं. करा सावकाश करा. हा तुमच्याकडे झालो होतो. या या आहे बाहेर आहे हो, बसतो इकडे. काय खटपटे देवदर्शन. अहो म्हटलं तर देवदर्शन आणि तुमचंही दर्शन. तुमच्या घरी जाऊन आलो. तुमची मुलगी शकू म्हणाली देवळात गेले. म्हटलं तिथं बसण्यापेक्षा देवळात जाऊया. तुम्ही भेटा आणि देवदर्शन पण होईल. शिवशंभो शिवशंभो. हा अगदी बरा केला का. हा काय काम काढला.
तुमच्यासाठी एक खुश खबर आणली आहे. काय सांगताय? तुमच्या मुलीसाठी एक पाच कला स्वर्ग आणली आहे बघा. खरा की काय? होय तर. काय हो नवरा मुलगा खायचो? अहो इथलाच मांडकुलीचा. सध्या मुंबईला असतो. गावी शेतीवाडी आहे थोडी. नोकरी बिक्री असा मग तिची. फर्स्ट क्लास. घरातली माणसं कशी? फर्स्ट क्लास. मुलाची चाल चालणूक कशी असावं? एकदम फर्स्ट क्लास. हो खोली बेली असावा. फर्स्ट. काय हो खटपटे काय झाला? सातोबा अडचण जरा हीच आहे की नवऱ्या मुलाची स्वतःची खोली नाही. अरे देवा मग हे आता करतो ना का? हो ते काय दाखव. काय ते टकली हो. बहिणीकडे मोठी बहीण गोऱ्या गावलाच असते. तिच्याकडेच असतो राहायला. बहिणीची जागा मोठी दिसता. काय जातो बा तुम्ही. मुंबईत 10x10ची खोली स्वतःची असली तरी तो राजा माणूस. हा खरा असा हो. एकच खोली त्याच्यात परत बहिणीचा कुटुंब ना. थोडी अडचणच. हो त्याची काळजी सोडा. बहिणीचा नवरा मोठं डोके बाजू त्याने पहिली जोड घातली. म्हणाला आपल्याकडे राहावयास हरकत नाही पण रोज रात्र पाळीत जावयास हवे. बरोबर असा. इतके दिवस ठीक असा हो. उद्या लगीन झाल्यावर काय करतली? आता थोडे दिवस कुचंबणा होईलच हो. पण आज ना उद्या तो खोली घेतल्याशिवाय राहणार आहे का? आणि मला सांगा सगळ्याच गोष्टी कशा मनासारख्या होतील? बरोबर असा हो तुमचं. हं. काय म्हणतो ते पाहुणे कधी येतले बघू? या या सांगतो. तुम्ही बसा इथे बसा. हा आणि बाकी कसं काय बरं चाललंय बाकी ना? बरं चालला आपला देवाच्या कृपेन. तब्येत पाणी बरं आहे ना? सगळा देवाच्या कृपेन चालला. तातोबा हा हा चुलतेच्या श्राद्धाला नवरा मुलगा पुढच्या आठवड्यात येतो आहे. तो आला की बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. कसे बर आता मी येतो. हा घाईत आहे. बर येतो. थांबा हा. थांबा. हो जातात खय. वाईस घराकडे जाऊया. घोडवर घेऊया. काय ते चाय हो. हा नको नको तुम्हाच त्रास नको. आपलं एक आहे दुसराच त्रास द्यावायचा नाही. पण आता देणार जसं आणला तातोबा तर ह्या पिशवीत 4 सुके नारळ तेवढे टाकून द्या. आणि बरं एक आठवण झाली. तुमच्याकडे चिंचेचा गोळा असेलच तेवढा तो कागदात गुंडाळून त्या पिशवीत टाका. हा. काय आहे घराकडून निघताना घरकारने आठवण केली हो. आशेवर असणार. काय असा वाटतो ना? गडबड असा अशी दिसता. काय तातोबा तुम्ही. खटपटे या वयात ही खटपट. हो ते काय आपल्या हातात आहे हो. करता करविता तो आम्ही आपले निमित्त मात्र. कसं बोलणार? तरी वहिनीन का चिंचेचं गोळं खाईन सारखं वाटलं. हा. पण माका सांगा ह्या निमित्त मात्र सध्या कितवा महिनो? तिसरासा वाटतो. मनानं तुमका सांगल्या. बर मी आता निघतो. हा त्या दादा पलवांकडे जाऊन येतो. एक अर्ध्या तासाभरात येईन. निघताना तुमच्याकडच्या पिशव्या घेऊन जातो. कसे चला चला उपकारच होते तुमचे. बर ठीक आहे. तातोबा हा आणखी एक आठवलं हो. ह्यातलं त्या बाबली गावडेस काही सांगू नका. म्हणणार आपल्या मुलीसाठी मुंबईचं स्थळ बघायला सांगितलं पण ऐकला नाही. तातोबाच्या मुलीस मात्र शाशा मी आता मेळ लागला. ओके का सांगेन मी हा. असं दे तुम्ही काळजी करू नको. जाया जाया. बर आणखीन एक तातोबा आता का तुमच्याकडे ते सुक्या नारळाचं तेल काढलेलं असेलच. असा असा तेवढा तो शिसाभर भरून ठेवा. ठेवतोय ठेवतोय. हा शिसा नको नको नको. आणायला या या, या तुम्ही जाय जा. पुढच्या वेळी नक्की घेऊन हो, हो, येतो. हो. हा. बरं हो
होय होय येतो हा आणखीन एक जातो मा त्या माईच्या शंकेला जरा सांगून ठेवा उद्या एकादशी करायची आहे ना सकाळी 8 वाजता येतो म्हणून सांगितलं माईचं बाबलो होय सांगते सांगते नाहीतर म्हणणार मागून ते आपलं नाही, नाही. असं नाही, असं. देवासमोर बसान येऊन पूजा करूची सोडून हय गजाली मारीत बसलाय हा आणि हय ते पिशवी कोणाचे फिरायता अगो बाय तो खटपटे इल्लो माका शोधित त्याच्या झेपिशी त्याच्याच वांगडा बोलत बसलेलोय अगो त्यांनी सुके नारळ आणि बायले चिंच तो गोळा सांगले ना चिंचेचं गोळो मेल्यान केलं नसतं काहीतरी पराक्रम बायले खायशी दिसली असतली आमटान तो अंडच निमेल्याचा नेहमी तिरपासारख्या उघडा मागेच असतो ह्या दिमाका आणि ता दिमाका आणि असं नाही बरोबर आहे ते पिशव्या फिराय तुला ओ मरांदे आसांदे तुका सांगतो त्यांनी आपल्या शकूसाठी मुंबईचं नवरो आणल्या ना काय सांगताय खराच हो मग बरं ही मुंबई दक्षिणेक असा का उत्तरेक अगो ती दक्षिणेक आसांदे नाही तर उत्तरेक आसांदे दाख्या का तुका तसा नाही हो मागे देवान नाही सांगले आणि पडसा घातले तेव्हा दक्षिणेकडसून स्थळ येताला सगळा मनासारख्या जाताला मनान विचारतय होता लागो आणि काय झाला बोला फुला कधी गाठ पडली ना माझा मन सांगता काय सांगता आता सगळं व्यवस्थित जाताला देवान सांगल्याप्रमाणे आम्ही सगळा केला बघा अमावशेक वाडवळ घातला शकून माझ्या 5 दिवस येऊन ओल्या अंगण पूजा प्रदक्षिणा घातल्या ना अगो आपण दोघांनी येऊन या पिंडीची दिवेवात केली ना देवान सांगल्याप्रमाणे मनानच माझा मन सांगता आता सगळं व्यवस्थित जाताला जाता लागो सगळं व्यवस्थित होऊन दे अगदी तुझ्या मनासारख्या होऊन दे बरं ते खटपटे भाऊजी आणखी काय सांगवते खटपटे तांबी तुका वाट्यात सांगते चला घराकडे कामं पडली होत चला. चल 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 चला. लवकर चल अरे ये देवा आता काय अगो ते खटपट्याचे पिशिया रावल्या तुमचं नेहमीच झाला इता ते घेऊन येते या जावा. ये जा पुढे जा 4 सुके नारळ आणि बायले चिंचेचा गोळा सांगले ना तो आधी आठवणीन काढून ठेव होयो ओ, अजून कसले पिशे घेत बसलाय अगो येतय येतय चल चला चला मंडळी तुम्ही काय जाऊ नको हा. अगो ऐकलं ते आमच्या रघुक तार करूची रवली यार तुम्ही खै एक जाऊ नको आम्ही असे गेलो आणि असे येलो आमच्या शकूक बघूक पाहुणे येऊचे आहेत ना तुम्ही यावा हा चला येतोय हा चला नटेश्वर नाट्य मंडळ पिंगुळी शेटकरवाडी सहर्ष आणि सविनय सादर करतो धमाल विनोदी मालवणी नाटक स्वर्गत यातील भूमिका आणि कलावंत तातोबा दळ्यांचो मुन्ना तात्या पालकरांचो सचिन बाबलो ठाकुरांचो राजन खटपटे भटजी लाडांचो केतन रघु पालवांचो मुन्ना आबा गावड्यांचो शुभलो साबा राण्यांचो मुन्ना नाना धुर्यांचो बाबलो सख्या सावतांचो विकी तुक्या दळ्यांचो छोटलो अण्णा सावंतांचो पार्थ दुर्गा भालेकर वहिनी शकू दळ्यांचा तनू धूत रावळांचा सायली भागीरथी धुर्यांचा रिद्धी म्हणजेच मोर्यांचा संपदा गोटलो पाटलांचो ओम गावकरी रावळांचो अथर्व पालकरांचो समर्थ पालवांचो विघ्नेश धुर्यांचा ऋत्वी गावड्यांचो शामलो नटेश्वर नाट्य मंडळ सहर्ष आणि सविनय सादर करतो धमाल विनोदी मालवणी 2 अंकी नाटक स्वर्गत अंक 2. तुमने कभी किसी से प्यार किया कभी किसी को दिल दिया मैंने भी दिया ला 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 मेरी उम्र के नौजवानों दिल लगाना ओ दीवानों मैंने प्यार करके चैन खोया नींद खोई
नहीं है लोग कोई, हे प्यार से बढ़कर नहीं है, बढ़कर नहीं है लोग कोई, चलता नहीं है दिल की इस दिल पे जोर कोई. आरड आधी बंद कर. तयारी झाली? ओ माय डार्लिंग डॅडी, खांद्यावर काय हात घालतो? यू डोंट वरी. हे बघा सगळी तयारी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता फक्त पाहुणे येऊ दे, मग बघा असं एकदम पाहुणे तू का भाऊ घेत कशा तू? माय डार्लिंग डॅडी. अरे हात काढ रे बाबा. ओ समजा त्या पाहुण्यांसोबत तसंच कोणीतरी आलं आणि त्यांनी मला बघितलं तर असं वाटायला नको ना की या नवऱ्या मुलीचा भाऊ गवाळा आहे म्हणून. म्हणून सगळी तयारी टाळी. कानपटात देईन टाळी धरून मेल्या. अरे बापूच मला तुमका लाज वाटता काय रे? मेले मुंबई गेले, 4 बुका शिकले, येऊन इंग्रजी झाडतो. कर्म झाला माझा. अरे काय चालला तुमचा दोघांचा झिलावा कशीचा? हा तरी पाहुणे येऊ झाले. त्या बिचाऱ्या खटपटे भाऊजीनी इतकी खटपट करून सगळा जुळून आणल्यानी तुम्ही दोघे जाल. अगो आता काय 4 पाय लावून फिरा. टाळी. अरे बस रे बाबा, एका जाग्यावर बस जरा. अगो काल पासून बिरबिरतोय. अगो एकदाच काय तर हौसन करशील. आता तू माका सांग, शकूक भाऊ घेऊची किती वेळ असा? घ्या जशी माका चौस लागली त्या 10 ठेव दाखवची. 11. तरी गप घ्या मेल्या. खयची अवदसा आठवली आणि ह्या पोरांचो बापूच झालोय. शिंकलो मेलो अपाशा कोणी खायचो? अगो मरांज दे का? हे एक काम कर, ही पिशी घरात नेऊन ठेव. त्याच्या चिरमुल्याचे लाडू असत आणि फरसाण असा. पाहुण्यांका देऊ गावताना ना. Excuse me, Mr. and Mrs. Desai. What is this nonsense फालतूगिरी? चिरमुल्याचे लाडू. काय का? What is this? चिरमुल्याचे लाडू ते कशाला? अरे मेल्या आता पाहुणे येतले त्यांका नुसती चहा देतलं. अरे म्हणून काय चहा बरोबर चिरमुल्याचे लाडू? ती लागलं अकलेचे तारे तोडू. अहो पण अरे मेल्या गप राव रे. हैसा तुका सम्रा गावड्याच्या दुकानात हलवो गावतलो काय जिलेबी गावतली? अगो एखादी मुंबई वाटली. गेलो बाजारात आणि हल्ला, गेलो बाजारात आणि हल्ला. तुम्ही काय खोळावलास त्याच्या बरोबर? जरा मानकरांका सांगलास मग सगळ्या, नाही तर त्यांचे मेल्यांची रागवणे फुगवणे. सगळ्यांका सांगलं. अगो तो बबलो धुरी रावलो. एकाच सांगूचं विसरलं. अरे शिंकलो मेलो. अरे गप नवशीत वाय कायला परत आरड असा ती. नाहीतर 4 काय? चौकात विचारतलो. मी सांगून येतोय हा. ऐका 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 काय सांगतोय? त्या दूध पुरताला माझ्या ऐकितक्या. आता काय जोताच्या रेड्याचा काढू? नाईस डॉग अरे बाबा, बस हे तुझ्या पाया पडतोय आता. हे काय का बोलायलो? मी या बोलायला एक काम कर, पाहुण्यांका तितको दुधाचो चाय दी, बाकीच्यांका फुटोच दी. मला कॉफी जरा. झाला पुरे पुरे. या जाऊन येते हा. बरा ऐका तरी ते आंबल्याच्या औषध करून पेले तरी 4 वर्षात सगळी पोराटोरा येतली हत. जाते जाते सगळं घेऊन येते. आधी थोडं जाऊन येतोय. हा ए बाबा हा. हय बशी मा हा. पाहुणे येतले. हा. मी घरात जातो. हा. नाही तर हो हो. अरे शपथ आई लो सोनाली बेंद्रे मला करते. हे रग्या, आई शपथ रग्या पण म्हणते. हे रग्या. अरे देवा तुम्ही दुर्गा काकू साक्षात दुर्गा. गप रे बाबा, तुझा काय करीत नुसता. आऊस काय रे? मम्मी आहे ना, बोलवू का? थांबा. हसून येतात रे. कोण? पाहुणे रे. कुठचं बरं गाव ते काहीतरी कुली असं काहीतरी होतं. काय कुठलं होतं गाव ग? हा? कुठलं सांग. अरे हा हिला ओळखलं का? कोण रे? हो ही सोनाली बेंद्रे सिनेमातली नटी आहे. बरी दिसता मरे. अगं मग मुंबईसून हाडलास की का? मग काय आता कसं या भिंतीवर चिकटवून टाकतो, मग पाहुणे आले की त्यांना कसं असं प्रसन्न वाटलं पाहिजे. जात तारी. अरे
अरे रग्या माझा ऐक काय त्या बेंद्रीने का फेंद्रीनी त्या भिंतीवर पाहुण्यांच्या नजरेत दिसणार का लावू नको का अरे खुळा कसं रे तू काय झालं ती का बघितल्यानंतर तुमच्या शकूक बघताले म्हणत नाईस जोक दॅट आय लावतो एवढं काय काय रे काय म्हणताय हसून येत ते पाहुणे आणि कोणी हाडलो रे होलं आता काय माहित नाही मी काय म्हणतो तुम्हाला हे खुर्च्या कोणाच्या माहिती आहेत काय कोणाचे अरे हा अहो त्याच्याकडनं सरपंचाकडनं आणलेत खुर्ची कोणाला सांगू नका ना तुम्ही अरे हा खुर्चे बरे दिसत खरोखर हा लक्ष्मण नाईकाचे काय रे खुर्चे होय 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 ओळखीचे दिसले रे हो. मनाने विचारलं हा पोरगो काय मुंबईचं असा काय रे होय 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 नोकरी धंदे असा मा हो खोली बिली असा की नाही मोठी आहे मोठी बघा बाबानू हा व्यवस्थित चौकशी करा हो त्या चाकर मानांचा काय खरा नाही हा? ईद भरतो सण हात भरवी इकडे गावात येतात आणि मोठे हपिसरासारखं आवांतात आणि तिकडे मेले खैतरी जिनाखाली गुटली करून राहतले तू का बाबा राग येऊ देत नको हा आय 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 त्या गावात आय. ठोकलास का रे मारलास का रे हातावर हा? त्या बेंद्रीकडे बघताना ठोकलं असतं शे आपलं असं काय नसतं हे काय कुठे काय लागलंय बघा कुठे काय लागलंय रग्या हा कोणी हाडलो रे होलं होलम म्हणजे काय गो दुर्ग्या काय गो कुसूर पुसूर करतोय शा काय काय गो दोन लसणीच्या पाकळे मागो घेतले अगो 13 फोडणी गदले जळी लसूनच नाही पान तरी देवायच सकाळपासून डाळेत काय पान पण नाही घालू हे बघ इकडे आहे, मम्मी हे बघ या उतलीत राहू सगळा आता सगळं काम सांगतेस मला म्हणून उचलणारच ना ह्या पान खाऊ योग नाही असा मग? वास काढू किला मी एका आजचा वळखतोय आज शिकलो मेलो अपशकुनी कळचो अरे मेल्या नाकात काय कुत्र्याची हाव गेली का रे तुझ्या जा नारळ सोलून ठेव जा एक जा आता हैता काय करत ओय कुत्र्याची लाव काढतोय अरे मेल्या जा रे डोके खातात पोरा नुसतं काय गो भागीरथी गडबडीत दिसत शागो गडबड करायची 10 ठायची 10 कामा प्रत्येक कामात माझा हात लागाक नको रघुन बाकी खुर्च्यांची मांडळ बरी केल्या नाही हा मुंबई करणार तो मेल्याक मोठे पानाच होय सकाळी बघितलंय लक्ष्मण नायकाकडच्या खुर्च्या आणताना अगो रगून पण माझ्या खुर्च्या घेऊन ठेवल्या ना था पण येताना घाई झाली ना हाडूक गावाक नाही ते का असो गो अडल्या पडल्या की एकमेकांच्या घेऊक नको पण तुका सांगतोय ती लक्ष्मण नायकाची बायल भारी हा अगो पाटल्या जरा गुबिरान गाडी घालवती किती म्हणा होता ह्यांचा चढी एकदा खपला असता तर आमच्या खुर्च्या तरी जागेवर राहली असते पाहुणे येऊचे झाले की धावली खुर्च्यांका ते खरा सांगतोस दुर्ग्या खोटा कित्या बोलू खोटा बोलत त्याच्या तोंडात किडे पडू अगो जळला या झळग्या खुर्चे करीन आम्ही काय खुर्चे बघूक नाही काय गो हा हे का खुर्च्यांचो जोड मोठो आणि हेचो घो हागलेल्या मुतलेल्या आमच्या यांका साथ घालतात तेव्हा ताच म्हणते गो मी ताच म्हणते समजला मका पुढे बोल अगो त्या सरपंच जो घो सरपंच झाल्यापासून बाई दयच आकारतात मोठी सरपंची ना ती काय गो भागीरथी झाली तयारी कसली आमका काय माहित नाही काय गो चकू बघू पाहुणे येत असत ते अगं ताच म्हणतोय तू का माहित नाही तर अख्ख्या गावात माहिती नाही समजला अगो एका बरोबर करूक जाऊचा बरा तर म्हणता माझाच खरा माझा गो बाई काय जाता हे सगळं गाव अगो तू का ओळखतोय गो आणि तुझ्या अख्ख्या गावाक ओळखतोय माझ्या पोराची 4 सुरगती कोणी म्हणले माका माहित नाही मोडत तर नरकात जायत माका गो किच्या मध्ये धरत मी या बापडा अगो सावतीनीच्या भाच्या बरोबर माझ्या पोराचा साखरपुड्यापर्यंत गेलेला कोण यांनी काय सांगितलं माका माहित नाही काय गो आ मांजराक वाटत असतला डोळे दाखवून दूध पिला नाही का कोणाक दिसाचा नाही ता भागीरथी हे बघ सांगान ठेवतोय उगीच नको ती माझ्यावर बालन घेऊ नको ऐकन घ्यायचं नाही गप नाही रवाचं मी या अगो शेपटेर पाय दिले मग तुझ्या
अगो तू कानाचा बारा बघवता अगो तुझे खाऊचे दात निराळे आणि दाखवचे दात निराळे आगीचा कोलीत घेऊन गावभर इंडत असतोस काय माका माहित नाही अगो जा तुझ्या दारात तिथे म्हणून काय बा ऐकायला नाही घ्यायचंय. काय करशील गो माझा काय करीन म्हणतो. अगो तुझे दात पाडीन दात. तू माझ्या दात पडतलं गो दाखल दात पाडून अगो खऱ्या गाऊन घ्यायचा अशीत ना तर माझे दात पाडशील अगो पाड बघूया अगो तुझा चेडू खपना ना त्याचं राग माझ्यावर किती काढतो. अगो तुझ्या माझा चेडू खपात नाही तर घरात राहत तुझ्या बापाशीचा काय जाता अगो कोणाचा वापस काढतोस गो कोणाचो. गो काय ती ऐसून जाशीत माझा डोक्या खाऊ नको हा? आधीच सांगतोय आधीच सांगतोय म्हण सांगतोय. आता वापस तू काढतोस ऐसून होय? जातोय काय नाही जातोय कोणा खाऊशी ये गुंडमर अंगार शेण उडून घ्यायची. अगो जा कावळ्याच्या शपान गाय नाही मारायची अगो मेला वरा नाडी येता फुकटचा डोक्या खाता माझा अगो असा देव तर तुका बघून घेत गो अगो जा अगो अगो तुझ्या तळतळात करी गो तळतळात. मेला वरान फुकटचं माझं डोक्या खाल्यान शिरा पडला याच्या अवतरेल व्हॉट इज हॅपनिंग हिअर व्हॉट इज नॉनसेन्स हॅपनिंग हिअर इकडे काय चाललं होतं कोणाशी भांडतेस तू तुझ्या बोडक्याशी माझ्या बोडक्याशी शकू गया ती बसली आहे मागच्या दाराला गजरा गुंपीत त्या गजरो गुंपता कसलो गजरो वळेसार असतो लो मेल्या नाही गजरा मेल्या त्याका वळेसार म्हणतात रे किती जीव खातो माझो असू दे मला काय म्हणत होतीस बोलाय जाते का बोलवतो येताना तो नारळ घेऊन ये हो कचरा करून ठेवलाय सगळा तुम्हाला सांगतो कळत नाही काय ना नुसता कचरा करतात देवा माझ्या बापाशी ह्या पावटीत तरी माझ्या पोराचा लगीन ठराने आणि या दुर्ग्याचा एकदाचा नाक कापाने मम्मी कोकोनट कसलो नट ए बाबा कसलो नट कोकोनट यू डोंट नो कोकोनट अनएज्युकेटेड पर्सन अशिक्षित लोक नारळ दिस इज कॉल्ड नारळ बोल नारळ अरे समजलो रे मूर्तिया ठेव जा कुठे ठेवू ठेव माझ्या कपाळात ठेव राहत नाही. अरे तुझा आणि आपल्याचा वाकडा काय रे मेल्या सूट घातलास म्हणजे अक्का लिहिली हा ओय ठेचा काय ठे हो आय सी इथं ठेवायचं ना आय शिकलो मेलो अपशकुनी खायचो अरे देवाक नारळ ठेवताना सुद्धा शिकत हा काहीतरी पोर असा ती आणि काय सांगतो गे माका ये मग बाय बाय सर ये देवाक नारळ ठेवूया ये ओ मायशे येताय आलो महाशय देवा माझ्या बापाशी ओय हात जोडा उसळीच्या पुड्या केलाय हा काहीतरी पोरा असत देवा माझ्या महापुरसा नारायणा एक मिनिट आता काय एक काम कर सगळ्या देवांना गाराणं घालू नकोस कुठल्या तरी एकाच देवाला गाराणं घाल हे कसं आहे सगळ्या देवांना गाराणं घालशील तर जो तो एकमेकांवर ढकलेल त्या सरकारी अधिकाऱ्यांसारखं ते टाळी गपराव रे मेल्या कशा टाकलतो गे तो बोललो मा नको रे मधी मधी बोला माका चुकाव जाता नाहीतर काय आता हा जोडशात देवा माझ्या बापाशी महापुरसा माझ्या या पोरा किल्ला असतो एकदाचा जुळाने होय महाराजा माझ्या जीवाचो घोर माझ्या गळ्याचो दोर एकदाचो तुटांदे होय महाराजा देवा माझ्या या पोराच्या टकलेर तांदूळ पडले तर जोड्याने येऊन तुझी खना रोटी भरतीत रे देवा होय महाराजा पाव रे माझ्या देवा बाय पाया पड गो अगो बाय माझ्या नय थंय नाक घास असा काय नॉनसेन्स ओ साहेब नाक असा मा येस आय हॅव नोज मग घास हो आय सी ओके जरा मॅडम जरा साईडला व्हा सगळं कसं पर्टिक्युलर असतं आपलं ओय सालपाट येताला नाकाचा मम्मी फोडू कित्या कातरी खायचं तुका थार नाही हा अरे त्याच्या पसंतीचा जाऊन दे मग हे फोडूया सगळ्यांका शिरवणी देऊया हाडे काय फालतूगिरी आहे यार गो बाय ती अजून की असाच उगायत तो काय तुझा आटपात ते बाबा नुसता ह्याड आणि ताड करून नाचा त्यांना माका नाचा पुरे तर माझी तयारी कधी करून तुझी तयारी कधी करू सांग एक्झॅक्टली जातो मधी आता ते कॅस गुटावून ठेव आणि काय सांगता येतं आहे का वाय त्या मोरणीकडे जा गंगावन आणि बोरमाळ देताय म्हणून सांगले ना ती इतकी घेऊन ये ऐक तरी आणि त्या सावतीनीकडे जा
अरण्याच्या वायलेकडे नवी साडी देताय म्हणाल सांगले ना गडी मोडू ती घेऊन या हा. आणखीन या त्या प्रवीणच्या तृप्तीकडे पण जाव आहे त्यांना वयसार करून ठेवते म्हणून सांगले ना त्यानंतर घेऊन ये. वाय झाला तुझा झाला. जा आता मी जा जा, पटकन जा. मम्मी तुझी गंमतच आहे बघ. अगं लग्न कोणाचं ठरवायचं आणि तयारी कोणाची चालली आहे देताई. अरे पाहुणे येतले ते मुंबईचे होय मा. हो मुंबईत रवली माणसं म्हणजे सुधारलेली. होय तर मग त्या सुधारलेल्या माणसांसमोर मी असा लंकेच्या पार्वतीसारखे रवले तर कसा दिसताला. कसा दिसताला. तुझा कपा दिसताला मेल्या फुकटचो माझा जीव खाऊ नको. हे इले ना तर फुकटचे करवात तले अजून मेली केसात फणी घालूक नाही असं होय ठेल घेऊन जा. वाटल्याला शोधवतय मी या. अरे दे रव वाय चौगत घेतलंय हयच बस जाऊ नको खोय पाहुणे येतले होय. आता मी कुठे जाणार आहे जा तू. मी घरात जातोय जा जा. असतलो लक्ष. होय चालक चायला गंमतच आहे ना यांची. पाहायला कोणाला येत आहेत आणि तयारी कोणाची सुरू आहे. मी पण असा एक दिवस मुलगी बघायला जाणार. आपण चायला आपली पोरगी अशी शकू सारखी बावळट नसणार. ओ माय डार्लिंग असं म्हणत गाळ्यात हात टाकणारी असेल. मी असं अगदीच जाऊन बसेल केसांवर हात मारेल. हातात चहाचा ट्रे घेऊन लाजत हुरडत हसत अशी येऊन माझ्यासमोर उभी राहील. आमच्या दोघांची पण नजरबंदी होईल. आम्ही एकमेकांकडे बघत बसू. मग मी तुला पटकन विचारेन आपलं नाव. ती म्हणेल माधुरी. मग मी म्हणेन हाऊ स्वीट माधुरी. मधु इट्स मीन्स हनी ना. काय लाजेल यार ती. वा. मग मी तुझ्या बाबांकडे रिक्वेस्ट करीन इफ यू डोंट माइंड आम्ही दोघं पण मागच्या दाराला जरा सिक्रेट बोलू शकतो का. अर्थात ते हो म्हणतीलच कारण ते सुशिक्षित असतील. आमच्या बाबांसारखे गावंढळ नसणार. मग आम्ही दोघं पण घराच्या मागे जाऊ चिकूच्या झाडाच्या खाली एकमेकांसमोर उभे राहू. ती मला बघून चुर. मग मी तिच्या जवळ जाईन. तिची हनवटी वर करून तिला विचारेन कर्म झाला माझा मी कसली काय करतो. अगं मम्मी ते आता पाहुणे येणार ना आपल्या शकूला बघायला. मग ते आपल्या शकूची कशी परीक्षा घेतील ह्याची कल्पना करत होतो. म्हणजे ते पाहुणे येतले हा. आणि चार चौघात माझ्या छकूच्या खाडकी खात लावतले. कुळा लागलीत काय रे त्यांका. त्यात काय झालं एवढं. मेले आमच्या काळात नवरो कसो आम्ही मानवर करून सुद्धा बघूक नाही असो. हो तरीच भावा चक्कू नाही बघतात तुला तेव्हा कळलं नाही ते काही. माळी घेतली. माझं रे उद्धार का करताय. अगो तयारी झाली. शकू कोय सांगलं तर सगळं मी घेऊन दिलं या. घ्या बघ. अगो ती अजून जमैतच बसलं. तर काय हिचा जाय तेव्हा मा नुसता याड आणि ताड करीत बसता. ओ माय डार्लिंग डॅडी. अरे बाबा गप रे. दाढी दाढी नको बापूच म्हण मरे. अहो सकाळपासून हिचं हेच चालू आहे. ही आईचीच तयारी करते. द्या टाळी. कानपटात मारीन धरून आता. अगो या सगळ्या जमत बसलं तुझ्या आवशीक. तर काय माका आणि बघू कोणा घेतात तुका काय शकू. काय गो नाही शक. अरे जा रे मधी मधी येत काय करता यो मधी मधी. गपरावच्यात हाड गोडे मी येली माझ्या डोक्या खातो. आणि ती उभ्या काय रवलं पापाच्या पिताऱ्यासारख्या. चल जा बरीची झाडी नाही जा. ओ माय डार्लिंग डॅडी. एकदाच काय ता गंगेत घोडा नाहून दे.
ओके व्हॉट इज दिस पापाचं पिताड हा अरे बाबा ती बस रे माझा कपाळ उठवू नको रे हे बघा पाहुणे रोग झाले होते. डार्लिंग डार्लिंग डॅडी हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा आता मी आलोय ना मुंबईवरून इतक्या लांबून हा मी सगळं अगदी व्यवस्थित करतो आता शकूला असा सजवतो की सगळे पाहुणे असे टकामका 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 बघत राहिले पाहिजे जट्टाई पाहुणे तुका बघू घेतात का शकू तुम्ही जाओ आम्ही माहिती बघतो रघु दादा हा? काय म्हणता मी कसा दिसा होतोय रे तू मस्त दिसा होत तुका आता मी सांगतोय तर ऐक माझं काय ते समजलं काय हे साडी वगैरे जे गुंडाळायचं आहे ना ते सगळं सोडून दे आता जमाना बदललाय तुला मुंबईवरून मी ड्रेस आणलाय ना पंजाबी ड्रेस तो घालून ये मग बघ कसं पाहुण्यांसमोर इम्प्रेशन पडतं ते पंजाबी ड्रेस तुझी औषध केव्हा घातलेलो हा डार्लिंग डॅडी ओ तो जमाना गेला आता जमाना बदललाय हो सगळं बदललंय आईचं कुठे घेऊन बसलाय ओ मला सांगा हिचं नाव काय शकू ओ शकू या नावात सगळा प्रॉब्लेम आहे इकडे सगळं इम्प्रेशन डाऊन होतोय हा अहो नाव कसं पाहिजे आर्या ऋतुवा सानिका मोनिका अशी नावं पाहिजे ना हे काय शकू बाबा नावात काय असता नावात सगळं असतं नावात फर्स्ट इम्प्रेशन असतं काय फर्स्ट इम्प्रेशन बोला बघूया इन्स्पिरेशन परत बोला बघूया इन्स्पिरेशन कसला राहू दे तुम्ही जावा तुम्हाला नाही कळायचं ओ बाबा मला सांगा आता तुम्ही माझं नाव काय ठेवलं राघोबा राघोबा काय नाव झालं का नाव कसं पाहिजे धर्मेंद्र जितेंद्र विश्वजित नाव पाहिजे ना हे काय राघोबा तरी बरं मी माझ्या नावाचं मॉडिफिकेशन करून राघोबाचं राघवेंद्र करून घेतलंय म्हणून नाही तर तुम्ही लोक बारशाच्या वेळी सगळा घोटाळा करून ठेवताय काहीतरी बावडासारखी नावं लावताय अरे मेल्या घोटाळो तुझ्या बारशाच्या आधीच झालो पाहुणे खाई रवले फक्त बारशाच्या आधी घोटाळा कसा होतो ते मरत आहे नाही ना काही कळायचं नाही जनरेशन गॅप काय म्हणतात ना ती हीच शकू राहिले कुठे रघु दादा हे कसं दिसतंय अजून एखादी ओढणी असती तर बरं झालं असतं. ती आणि कित्येक एक कमरेला गुंडाळी आहेसच दुसरी डोक्याला गुंडाळी असती मग आली असती झाशीच्या राणी सारखी अगं मूर्खा ओढणी काय कमरेला बांधायची गोष्ट आहे का गळ्यात टाकायची असते ती मूर्ख आईनच सांगले ओढणी कमरे गज बांध म्हणाल पाया पडा गेलं तर गळ्यातली खाली पडतली तुझ्या आईला अगं आईला काय कळतं का आईला तुझ्या हा अगं तुला कमरेला ओढणी बांधून आईला काय तरवेला पाठवते हा अगं भारतीय नारी कुठे पोचलीये आणि तुम्ही अजून तर्यातच असा नाही रे असांदे का अगं ऐकत नाहीस ना तू ऐकत नाहीस ना म्हणून असं होतं सगळं हे केस काय बांधलेस सगळे सोड पाठीवर आणि हे बघ ते पाहुणे आले की त्यांच्या डोळ्यात डोळे घालून नीट बघायचं खाली मान घालून राहायचं नाही बावटासारखं कळलं काय केस सोडायची पाठीवर मूर्ख कुठली काय कळत नाही बसू दे काय कळत नाही आपली गावंडासारखी राहते तुला आता कशी उर्मिला वाटणकर करतो ती बघ मी आता ती उर्मिला आणि कोण अजून तुला नाही कळणार ती हे घे ही काय कसलं काय हे घे पेरान लावली चंद दिनों में चेहरा खिला खिला और निखरा हुआ पाओगे ये घे आईब्रो नाय गो आईब्रो भुवया करायच्या भुवया ते काय करते बरं बाई कोर हे घे लिपस्टिक ओठाना लावायची पीठे तुकाच मी तसला काय लावणार नाही अगं मूर्ख बावळटा हे ठेव तुला अगं तो मुलगा मुंबईचा आहे ना तू तुला असं काकूबाई सारखा पसंत करेल का असू दे म्हणून तुझी 3 वर्ष फुकट गेली आहेत तिच्या आईला माझी 3 वर्ष क्लाइन क्लिअर होत नाहीये कळत नाही काय ना बावडा सारखं वागते रडू नको तुला चॉकी देऊ चॉकी कानाखाली देईन मूर्ख कुठली अगं मेकअप मुळे बायका कशा 4 चौकात अशा उठून दिसतात तुला कसं माहिती इतक्या बायकांचं रे असता एखाद्याला उपजतच गोड गोजिरी लाल लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाल लाजरी ताई तू होणार नवरी फुला फुलांचा बांधून माळा फुला फुलांचा बांधून माळा मंडप घाला गदारी गोड गोजिरी लाल लाजरी
पाहुणे कधी पण येतील. हा पुस पुस पुस. काय हो याचा अर्थ घरी आज काय हा पाहुणे येले अरे येवा 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 होय होय येवा येवा दिसता मरे म्हणजे रे मागता बजे आणि मागता वडे होय म्हणजे अरे पाहुणे नु येवा बसा वाक्य वाटला वाट बीट चुकलात की काय येवा येवा हे चल मी असं काय केली बसा बसा बस घट होय दोस्त हो माका वाटला वाट चुकलात की काय काहीतरी अडकला अशा ओ शाशा वाट काय शोधली काय सापडता हो तातोबा विचार दिलं हो तातोबा पाहुणे काय अरे हो इले इले येवा अरे बाबली ये ये अरे वाज परन वाज पुढे पुढे बस ए वाज पुढे बस ए बाबा पुढे बस हा बस पाहुणे इले तुझी आवशी पाहुणे इले ना बरोबर पाहुणे काय मग हिला ह्या आधी बरा झाला हो काळजी वाटा होती शिंकलं मेल्या चिंका रे हो उर्मीच ती दाबून दाबता हा ह्यो कोण झील काय तुमचं होय होय मुंबईत असता पाणी मात्र दडेदात दिसता मुंबई खुई रे जिला तसा मी जेवायला असतो बोरिवलीला मावशीकडे, राहायला असतो कांदिवलीला मित्राकडे आणि जॉबला असतो मी डोंबिवलीला. तिकडच्या एका सहकारी बँकेत मी कामाला आहे पिऊन. हा म्हणजे तसं माझं मॅनेजर सोबत छान जमतं. हा म्हणजे तिकडे आमच्या पार्ट्या बिरट्या होत असतात, सगळं काही ते मलाच मिळतं त्या टाई. वा वा कोणी अंदाज लागायचो बाबा. काय हो तुमचं मध्यस्थी काय दिसणार नाही. ओ तो मेलो धमाली गेलो असतो ना कोणता तरी लपडा जमक थोडे आम्हीच आपले विचारी लिहिलो मग त्या पोरांना कळल्या दिलात मा ता आधी बरा झाला. ओ तुमका देऊची असा आमका वही असा दोघांक काय गरज नाही येऊन कसा जमात. बरोबर बरोबर हो आम्ही त्याका आधीच बघलेली लांबसून म्हटलं आता प्रत्यक्ष भेटान बघूया. तर आता बोला वल्ला असा हो चाय पाणी घेऊया. शकू अगो चाय घ्या मग. बाकी बरं आहे ना सगळं घरचं वगैरे. हा छान आहे ना. तुझ्या बाबा नको अरे चहा आली चहा आली. ये 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 बाबा माझ्या हे काय करतोय. दे, 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 दे. बाबा व्यवस्थित दी हा. त्यांच्या अंगावर सांडशील. घ्या चहा घ्या. तुम्ही घ्या. काय हो? हा? घ्या चहा घ्या. काय गो पाहुण्यानी दोरी आणि काठी किती आणल्यानी या? अगो रीत असतली एकाद्याची मनात हाणलेली. फटफटे भाऊजी काही दिसणार नाही ते. तो तरी गेलो असतो दमव धमाली माणूस तो. होय तो पोरगो मुलगो काय हो नवरो. लाडू घ्या. तसाच दिसता लाडू घ्या. पण बघूया आता देतीत ना ओळख करून. बाई माणसं कोण दिसणार नाही. बायल माणसा अगो काय सगळी येतली. यांका पसंत असला तर ती येते. बरा जाती पाती नातीची व्यवस्थित चौकशी करा. होय होय सगळं विचारते. आणि काय सांगतो माझा कुकुम नाही मसर बटा. काय असा असा व्यवस्थित असा तुझा ना कधी काय असताना आडक्यात घोडक्या. देसाई नु हा ही मुलगी काय हो तुमची. होय होय चौथी शिकली या. वाचू आता लिहूचं वायसराव मोडलो. शिंकलो गेल्या. अरे ह्याचा काय केलं पाहुण्याच्या अंगावर साडलं. तुझा अपशकुनी नाक पहिलो घरात चल चल पहिलं चल. काय तर गेला सगळ्याची वाट लावून टाकली. मुली नाव काय तुझा. माझे नाव शकुंतला तातोबा देसाई. बाईंच्या पुढ्यात उभ्या हो. पाहुणे
पाहुणे बघू गेले आहोत यंदा नापास करतील शिस्तीत काय तर नाव बिव सांग डुला नको माझे नाव शकुंतला तातोबा देसाई गाव पिंगोळी तालुका गुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग वा वरान बाकी ना सगळं पत्ता सांगून टाकायला शिस्त बरी असा कसा होय आबा बरोबर घरातली सगळी कामं त्याचीच हा पाहुण्यानू वर्गे आमचा संस्कारी असा अहो पुऱ्या वर्षाचे शेणी एकटा थापता अहो शिवा बिवाची पण माहिती असा घरातले सगळे गोडते त्यानाच शिवल्यानं त्याच्या मावशीन मशीन घेतल्या ना वाईच पाय मारूक शिकला आणि ती कसली ती कागदाची फुला सुद्धा करता कागदाची फुला होय हो आमच्या ग्रामपंचायतीत कागदाची फुला करू तो कलाच चालू केलेली ह्या आमचा शकू असली हेदी फुला करता काय सांगतास मग वा वा तशी व्हायचं कला अंगात होईच नाय उद्या शहरातलो घोव गावलो तर अगदी झाडानी पण नको कसा होय तर त्या दाजी नावासला जोडू एकदम बिचारा साधा पोरग्या हो वसून टकलेर कावळं हगलो ते खालची मान त्यावर करून बघी नाही लय गुन्ही पोरग्या हो उपयोग काय कित्या? बापाशीन जमीन विकून हुंड देऊन पुण्याचं हापिस नवर करून दिल्या पण त्या भामट्याचा त्या गरीब आईवर पट्टा लग्नाच्या 10 का 12 दिवसात पोर रडत घरा गेला हुंड्यापायी जमीन गेली आणि अब्रूपायी अब्रू गेली आणि शेवटी काय ओ पोरगी घरात रवली बाय शकू ती आधी घरात जा बरा आता मुद्द्यार या बघूया नाहीतर गदलीन खाल्लो घो आणि परशान पळवली बाय असं होऊ नको हे बाबा गप तुमका पसंत असा मा मग हे झाला काय रे बरोबर कसा रंगार ढोलक्या उठा नको तसा ढोलक्या फुटाचा नाही आम्ही त्या नदीर बघली मनात भरली आवडली म्हटलं प्रत्यक्ष भेटून बघूया ओ अंगा पिंडान कांब्या गुंब्यान तेव्हाच मनात भरली चौकशी केली तर कळला जीवची असा काय हो या काय तो ह्यो पोरगो ह्यो झील वाटता त्यांचो ना होय 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 पाहुण्यानू यो तुमचो नानगो काय थोरलो जिलो ह्यो आमचो मधलो तरीच वळवता कामाधंदे हा मा व्यवस्थित देवाच्या तरी सगळा व्यवस्थित असा बघा बरा कसं काय करता तू काय माहिती तुमचा ह्यांचा नातलग खय आता विचारिया कामाधंदे घेऊन समजा आणि आमका भया काय काय करतो का पोटा पाण्याक आमच्याकडे व्यवस्थित असा सगळा पाहुण्यानू आणि काय भयाच काय आमका तुमचा नाता पाता होय अहो नाता काय शोधित जाताला तसा गावात जाताला बघा उद्या षटकरवाडीत माझे आमचे पाहुणे षटकरवाडी हो माझ्या आजेच्या चुलत चुलत्याच्या सावत्र बहिणीची सक्की नानान ऐकलास माझ्या आजेच्या चुलत चुलतेच्या सावत्र बहिणीची सक्की नानान त्या पकल्या शिडेलकराच्या जिल्ह्याच्या मधल्या थोरल्याच्या मेवण्याक दिली आपसातच असा आहे आम हो जवळ जवळ पासच दिसताय असा हडे काहीतरी जवळपास होय, 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 होय. बरा आता मुद्द्यार या आणि कसं विषय तुमची अपेक्षा सांगा बघूया हो व्यवहार म्हटलं तर कसं सरळ होयो काय नाना बरोबर आबा आमची अपेक्षा कसली काय रे एकुलती एक व्यवस्थित रवली म्हणजे झाला कसा उद्या कोणी बोटा दाखवू नको ना आमच्याकडे बाबा पोटा पाण्याची बाद हाल नाही पाहुण्यानू तुमच्याकडे बघून दिसता हाता कसो लाडको जीव काळजी घेतल्या म्हणजे झाला आणि काय आमका काय जातो बा बरोबर बरोबर काय राव तुम्ही आमच्याकडे येली म्हणजे आमची झाली ना त्याची कशी काळजी घेऊ या तुम्ही आमका सांगतालास ओ तुमच्या काळजातली कळ आमका कळता साधो घरातलो खिळो दुसऱ्या देताना जीव नुसतो वर खाली जाता त्याचा काय बाबा. त्याचा काय घातलंय का रे डोळ्यात बोट काय झालंय बा? दुकाना मेल्या नको थोय बोट घालूची सवय तर बघायचा काय झाला आता बाबू
काय झालं काय रे काय झालं रे हे बघा बघा रे हे बाजूला तुम्ही बाजूला बघा बघ बाबा या बघ ए बाबा, बाबली माझ्याकडे बघ बाबा तुम्ही बाजूला माझ्याकडे जालीम उपाय असा हा बघ बाबा ए अय्ये रे बाबू बाबली काय तर बघा व्यवस्थित वाट डोळ्यात घातल्या निसा दिसता तुझ्या हा? तुझं डोळं खाय रे बाबू कसा वाटता बरा वाटत नाही वाटणं ओ गावकरी हो ओ त्याच्या उजव्या डोळ्यात भोवाड गेला आणि तुम्ही डाव्या डोळ्यात काय उपाय करता औषिक रे खाव हरण असा झाला बाबू तुझं उजवा डोळं खाई रे आता कसा वाटता बरा वाटता बरं नाही वाटणं अजून मायला त्याच्या बाबू जरा हात बाजूत काढशील हा. आता कसा वाटता बरा वाटता बरं नाही वाटणं अजून आता जाली औषध काढूचा लागताला माका पिकलराच काढूचा लागताला आता काय सांगता भाऊ बाकी तुमची धुकी बाकी औषधी असा बाटलेत भरशात ना पैसो कमवू झाला काय पाहुणं तुम्ही सुद्धा तर मी काय म्हणा होतं हा तर खिळो अहो साधो घरातलो खिळो दुसऱ्या जाताना जीव नुसतो वर खाली जाता इथं जिती जागती वस्तू ना कसा बरोबर बेसा आहे नू माका एक सांगा हा दिवसाक साधारण देता किती काय म्हणता हो काय समजलं ना अहो म्हणजे बघा आमका घरातच चाय पुरता भागला म्हणजे झाला ना 4-2 शेर इकू घालतलं म्हणजे 4 गुंड्याच्या बाहेरच्या बाहेर भागान जायत ना कसा अहो पाहुण्यानू व्हायचा कोड्यात बोलणं आमच्या लक्षात येणार ना काय एक समाधान आहे काय बोलता येता आता समजत तसं सांगा हो माझ्या काय तर लक्षात दिला नाही हो आता ते समजायचं काय हा किती तातोबा हो तातोबा काय अहो घोटाळा झाला अरे कसलो घोटाळो आणि तुम्ही फतत काय अजून हो कसा येऊ कुठच्या तोंडाने येऊ काय झाला ता तरी सांगा अहो शकूस बघायला यायचे त्या पाहुण्यांनी ऐनवेळी कॅन्सल केले हो काय अहो त्या नवऱ्या मुलाचे तिकडे कुठेतरी भानगड होती हो भानगड हळू तो नवरा मुलगा त्या मुलीच घेऊन कालपासून कुठे लंपास आहे हो लंपास होय. ओ कुळबी लागला की का आई नी मग हे इलेक्ट्रिक कोण काय? देसाय नू तुमच्याकडे कोण होकले बिकले बघू येऊचे होते काय हो ओ मग तुम्ही खेका इलात हो आम्ही मस्त नेऊ गेलो काय सांगताय हो खायचं माय जाईन सांगली माझी मस्त कुची असं म्हणा तातोबा अरे बाबा ती गप रव अरे कोणी सांगली माझी मस्त कुची असा तातोबा शिसा आणलाय अरे बाबा होय तो शिसळ पिता नाचायचं अहो त्या दिवशी म्हणाला होतो ना त्या खोबऱ्याच्या तेलासाठी शिसा आणतो म्हणून अरे बाबा ती हैराण करतस तो शिसू आता ना तुझ्या घाल ह्याच्यात अहो काय असं काय करता होते अरे खटपट्या आधी सांग हे असले शिष्य त्या कितक्या जणांकडे देऊन ठेवलंस रे हा कितक्या जणांकडे दिलं नाही हो तसं काय नाही हो तसं काय नाही ते मी आधी सांग असले शिष्य या कितक्या जणांकडे देऊन ठेवलं असते ए बाबली हा. अरे जाऊन दे मारा दे रे असं काय करतो टाळक्या फिरल्यासारखं अरे वगीच त्या गरीबाक बिचाऱ्या गरीब ह्यो गरीब अरे गनीम ह्यो गनीम काय सांगतो तुका माहित असा काय केल्या अरे हीच स्वर्ग ह्याना माझ्या बहिणीक सुचवलेल्या काय सांगतो अरे परवा बबू घेऊचे होते काय सांगतो मग नाही हो. तुझ्या बहिणी हीच स्वर्ग होय तर अरे माका सांगल्या ह्याच्यातला त्या बाबली गावड्या काय सांगू नको आणि माका सांगल्या ह्याच्यातला काय त्या तातोबा जसा काय कळात देऊ नको काय रे म्हणतलो माझ्या चढवाक सुचवक नाही अरे माझ्याकडसून 4 सुके नारळ हा, आणि ह्याच्या बायलेक आमटान खाऊ घोया म्हणून लोकांकडसून घेऊन जाता हा. हा? आणि माझ्याकडसून अरे वालीचे घर हा
चवळे, काय सांगतो मिरशांगे अरे बापरे ह्या घातल्यान आणि घरकारणीकडे खोबऱ्याच्या त्याला शिसो सुद्धा देऊन ठेवले अरे नाही हो मी ते सहजच मागितलं होतं की ते. सहज हा. अरे सहज मागलेलंच तर तुका एका 10 दिला असतंय हा म्हणून असली लबाडी हा असली लबाडी नाही हो नाही नाही हो काय नाही. मेल्या आवळो देऊन कोवळं काढूक बघत आवळं नाही तो नाही नाही हो अहो त्या नवऱ्या मुलाची तिकडे कुठेतरी भानगड होती हो अरे असले भानगडीचे स्वर्गती ती आमका सुतावतोस किती रे हा नाही, सुतावतोस किती मी ते मी काय हा आणि असली एकच स्वर्गत ती पण अशी 10 जणांका दाखवत आणि कितक्या जणांका दाखवलं सांग नाही हो माझी तशी काही बाबली चूक नाही विचार आहे का आता विचारत अरे गरजवंताक अक्कल नसता म्हणतो हा म्हणून ती आमका अकल्यातून अगदी तुटायतलस हा अगदी तुटायतलस नाही हो त्या नवऱ्या मुलाची भानगड होती हो तुझ्यावर विश्वास ठेवलो अरे त्याचा ह्या फळ दिलं हा बाबली धरे का मी सोडू नको अजिबात मी आणि इकाळी बी असले जर तमाशे परत करशील तर धोतर सोडून हातात घेतलंय बघ तुझ्या अय्यो, नाही. हा. नाही नाही त्यात माझी काही चूक नाही हो मग तुझी चूक नाही तर मग असले भानगडी करतच का हा आणि लोकांका सांगतो ह्या आता चल पहिलं असून तोंड घ्या चल असून दिसायचा नाही परत जातो हे शोभले नाही हो तुम्हास ब्राह्मणाचा असा अपमान खपायचे नाही हो झालंय का बाबली आणि असले तमाशे केलेले तुझ्या देवास खपतात का रे खटपट्या हा? खपतात का रे? हा? अरे जाऊन दे मारा देते का अरे हे आधी पाहुणे काय म्हणतात ता त्यांचा आधी का ते विषय सोडवा मरे हे काय इकूचा म्हणतात शेर 2 शेर तो हो काय ते विषय बघा काय हो पाहुण्यानु आम्ही मस्त पैसे जाऊन विकत घेऊ गेलो ओ ताज विचारतोय खाईच्या माय झेन माझी म्हशी गुचिया म्हणून तुमका सांगली अहो असं काय करतास नदीत आम्ही ती का पाणी पिताना बघली अंगा पिंडान खांब्या खुम्यान बर दिसली चौकशी केली तर देसायांची म्हशी कुची असा हो तसं आम्ही दिनक्या त्याकडे निरोप सुद्धा दिलो मी आता आम्ही पैसे जाऊन मुद्दा मिलो मस्त नेवची म्हणा अरे हे काय झालं आता हसा हा? अरे हसता घे का बाबली तो त्याका विचार मरे काय झालं तात्या घोटाळो झालं घोटाळो घोटाळो अरे आता कसलो झालो घोटाळो अहो मला काय ता एकदाचा वकान टाका बघूया पाहुणे घोटाळो वसाडी पडली तुझ्या तोंडारती अरे सांगशीत काय नाही काय झालं ता पाहुण्यानु तुम्ही माका ओळखलाय ना तुम्ही तात्या देसाईंकडे गेलाय बरोबर बरोबर आज मस्त ठरवून नियोग येतो असे तुम्ही दिनक्या दादाकडे निरोप दिलाय बरोबर हो निरोप दिलो आता माका सांगा तुमका ह्या घर कोणी दाखवला अहो त्या पोरग्यान दाखवले माझी काय चुकी तुम्ही आईला ते सांचा कर दाखव मग ह्या सांगू ना तात्यावाचा का तात्याचा चांगला तुम्ही दाखवला असते माझी काय चुकी शिकले बरोबर बरोबर पाहुण्यानु ह्याची काय चुकी नाही हा. तुम्ही त्याका तसा स्पष्ट विचारू काय होता देसायाचा म्हटलं त्यांनी बरोबर घर दाखवला हो पाहुण्यानु तुम्ही निरोप धाडलाय तो तात्या देसाई बरोबर बरोबर. हो तो तात्या देसाई मी आणि ह्यो तातोबा देसाई मस्त माझी कुची असा आणि ह्याच्या चढवाचा लगीन करूचा असा शिकले खावारा नशी गडबड झाली अरे काय चलायलात का तुम्ही माझ्या या घरात हा हो तुम्ही निरोप धाडलाय तो गावलो मस्त नेऊ घेता म्हणा मी काय केलं म्हशी वाड्यात बांधलंय आणि तुमची वाट बघित होतय तितक्यात तातोबा निरोप धाडल्यान घराकडे पाहुणे लिह चढवा बघू तसं म्हशी फेट ठेवल्या मी हडयलंय आणि सगळं घोटाळो झालो पाहुण्यानु तुम्ही चला ही झाली या म्हशी स्वर्ग तुमच्या मस्त दाखवतोय काय चला पहिलं असून पाहुण्यानु कोणाची म्हस आणि कोणाक उठा बस माफ करा हो तातोबा माफ चला करा बघूया. आम्ही तुमका त्रास दिलो अहो तात्या देसाय आणि तातोबा देसाय या नावान सगळं घोटाळोच करून टाकले आम्ही आपले नौके माणूस हो हो आम्ही आपले इलो पोरानं आपल्या घर दाखवल्यान तुम्ही बराच चाय आणि लाडू दिलास आणि आमची उठा बस केलास आणि योगायोग यो असो हो आगला तुमच्या योगा योगा पहिले जायचं नाही हो, चला पाहुणे तुमच्या मस्त दाखवतोय घेऊन जा पहिले चला चला माझा कपाळ इटलेली त्या घोटाळो झालो अरे बाबा ती आहे जा रे बाबा
ओ पाहुण्यानू तुमचं रेडो होय चरता ते काय घेऊन जाऊ मारतीत ते चल 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 कपाळ खालेली काय हो? काय झालं सगळं ऐका माझी सगळी तयारी फुकट गेली या शोकूचा रांड्याचा नशीबच कुटक्या देवा आहे बऱ्या करूक नाही ना तिया सांगलेला सगळा केला त्याचा ह्या फळ वाईट पाणी हडतो मग बाई ह्या काय झालं? कपाळ गो वाईट शकू. गरगरता. गो शकू. पाणी कशाला आहे बघ आदिवासी तेल आणलंय पाणी, पाणी. डोक्यावर घालतो का असे केस येणार हो भागीरथी काय गो ती आता काय जखमीवर मीठ चोळू केलं नाही गो बा आवशीच्यान नाही देवाच्यान नाही मी काय सांगते बाईचं ऐक बाई ती जाशी दर्शून माझं जीव किती खात ऐक तरी गो जरा अगो वाईस माणूस की म्हणान तिचं ऐकान घे गो अगो भागीरथी तुझ्याकडनं ना भांडण गेलंय घरात गेले तर बघते तर काय माझो बाळगो खांबाक धरून रडा होतो गो तुझ्या बायग्याची मोठेपणा सांगा होईल नाही गो खरा सांगतोय माझ्या बायग्याक मी खोदून खोदून परत परत विचारले माका म्हणालो माझं शकूवर प्रेम असा काय होय आणि माझ्या पण मनात होता शकूक सून म्हणून करून घेऊचा शिरा पडली तुझ्या तोंडारती तू काय आधी सांगा किल्ला नाही काय गो तोंड झरलेला तुझा काय दुर्गा काकी तुम्ही पण ना आधी बोलायचं ना एक गुळगोल असा बाळगो अरे रोज संध्याकाळी माझ्या वांगडा बसा हा पण ताका घेऊन भांडाला पावची सवय त्याची माझ्या काय लक्ष दिली ना दुर्ग्या खरा खरा सांगा ह्याच्या आधी माझ्या चढवाचे 4 स्वर्गती मोडले तीच मोडलंस मा खरा बोलायचं आता अगो जाऊ दे गो परत परत तिथे ता काढतो मेल्ल्याक मारत बसू काय अर्थ असा अगो. झाला गेला विसरून जावो गो सगळा जाऊन दे. विसर्गो झाला जाऊन दे गेला. असं नाही की आता काय झाला गेला इसरून जावा तर गंगेत मिळाला आमका आता सगळा समजला बाळग्याचं आणि शकूचं लगीन लावून देऊ आम्ही तयार असो काय गो ओ माय डार्लिंग डॅडी हा काय झाला अहो तुम्ही शकूला तरी विचारलं का आधी तिला मान्य आहे का खरी गेला ही बघ. बाय बाय शकू तुका हे मान्य आम्हा होय बाबा माग पसंत असा मग झाला राग्या आता वाजाय काय वाजव. अरे वा वाजवतो वाजवतो वाजय वाजय मगातपासून नाचा होतं आ, लागणार नाही कसा गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी फुला फुलांचा बांधून माळा फुला फुलांचा बांधून माळा मंडप घाला गुणारी गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार